मित्रांनो, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सकाळच्या श्वासेत म्हणजे बाहेरची जी हेल्थियर स्वस्थ जी श्वास असते ती प्रत्येक मॉर्निंगला आपल्याला चांगली करून जाते. तर आपण असं म्हणायला पाहिजे की डोंट इग्नोर द ब्लेसिंग्स दॅट एव्हरी मॉर्निंग ऑफर्स टू अस. म्हणजे हे जे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर जी श्वास स्वच्छ हवामध्ये जो आपण श्वास घेतो ते आपल्याला मिस नाही करायला पाहिजे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड हॅव अ गुड टाइम. जर असं म्हटलं गेलंय की जर आपण एकदा ही सकाळची खूप मोठी गहरी श्वास जर का घेतला, चांगला श्वास घेतला, तर आपल्या स्वास्थ्याचा चिंता, अर्ध्या चिंत्या दूर होतात. पण असं खरं आहे का? जर का तुम्ही आता जे कोणी पण बाहेर पडले असतील किंवा बाहेर जाणारे असतील, तर तुम्ही रस्त्यावर जेव्हा जाता, आपण जे म्हणतो की सुबह की ताजी हवा, तर ती हवा जर ताजी आहे तर खूप चांगलं आहे. पण जर का ताजी नसेल किंवा त्याच्यामध्ये प्रदूषण असेल, तर मग आपल्याला हे प्रॉब्लेम होतात. आणि प्रदूषण, आजकालचं वातावरण जे आहे ते प्रदूषण युक्त झालंय. खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या डोळ्यासमोर आजकाल आपल्याला दिसायला मिळतात. तर आपण याला काय म्हणतो, प्रदूषण किंवा पॉल्युटंट्स. आणि जे प्रदूषण मधनं जे होणारं धूर आहे किंवा जी धूळ असते किंवा ज्याच्यामधले जे कार्बनिक पदार्थ बाहेर पडतात, ते सगळे जेव्हा आपल्या श्वसन तंत्रमध्ये जातात, तेव्हा आपल्या श्वसन तंत्राला मोठा धोका निर्माण करून देतात. तर आपण हे जे पॉल्युटंट्स किंवा जे प्रदूषक कारक जे पदार्थ आहेत ते कोणकोणते आहे? प्रायमरी पॉल्युटंट्स आणि सेकंडरी पॉल्युटंट्स. प्रायमरी म्हणजे काय? जे नॅचरली प्राकृतिक बनत राहतात. आणि सेकंडरी म्हणजे जे मनुष्यकृत आहे किंवा मानव कृत आहे, म्हणजे जशा वेगवेगळ्या फॅक्टरीज आहे, केमिकल फॅक्टरीज वगैरे, त्याच्यातनं जो धूर बाहेर पडतो आणि तिथे ज्या गॅसेस निर्माण होतात ते असतात पॉल्युटेड सेकंडरी टाईप. जे प्रायमरी म्हणजे काय? कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फेट वगैरे. आणि याच्यातले निर्माण होणारे जे सॉल्ट्स आहेत, तर मग ते आपल्या वातावरणामध्ये, त्या हवेमध्ये हे घुळून जातात आणि मग ते तिथेच राहतात. जसं की सल्फेट आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, हायड्रोजन परऑक्साईड आहे. असे भरपूर केमिकल्स आपल्या वातावरणामध्ये हे निर्माण होतात आणि ते तिथेच राहतात. त्याच्याशिवाय काही पॉल्युटेंट इमिशन्स आहे, म्हणजे गॅसेस ज्या बाहेर पडतात, जसं की सिटीज मधनं, वेगवेगळ्या सिटीज मधनं मोठे मोठे जे कंपाऊंड बनलेले आहेत, टाउनशिप बनलेले आहेत, त्याच्यामधनं जो पॉल्युशन निर्माण होतोय, सिमेंटचे पार्टिकल्स हवेमध्ये झालेले आहेत. त्याच्याशिवाय जे फॅक्टरीज आहेत किंवा कार, बस, ट्रक्स या ज्या सडकेवर धावतात आहे, त्याच्यामधनं जो धूर बाहेर पडतोय, ते सगळे जे आहेत ते एमिशन्स, म्हणजे कुठल्या याच्यातनं ते बाहेर पडतात ते आणि ते वातावरणमध्ये, त्या हवेमध्ये ते घुळून जातात. आणि मग ते आपल्या शरीराला, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला वेगवेगळे आजार देतो.